आतापर्यंत आपण 1813च्या कायद्यापर्यंत आलतो. कितीच्या? 1813च्या कायद्यापर्यंत. 1813च्या कायद्याच्या आपण तरतुदी बघितल्या, बरोबर. 1793च्या कायद्याची तरतुदी बघितल्या, 1786चा कायदा बघितला कालच्या लेक्चर मध्ये, लक्षात येते का? आता आपण पुढचे 2 कायदे बघूया, 3 कायदे बघणार आहेत आज. तर पुढचा कायदा आहे 1833चा कायदा. आता 1833चा कायदा काय आला तर त्याला तशी पार्श्वभूमी काय आहे, त्याला तशी पार्श्वभूमी आहे. 1813च्या कायद्याची 1813च्या कायद्यानं काय सांगितलेलं की बाबा तुम्हाला अजून 20 वर्षांची सनद देतो, पण फक्त तुम्ही चीन आणि चहाचा व्यापार भारतात करायचा. चीन सोबत एक व्यापार करायचा आणि चहा सोबत जो की भारतात व्यापार करायचा. लक्षात आलं का? कंपनीचा जो का बाकीच्या व्यापारांवरती एकाधिकार होता तो काय झाला, अंशतः कमी झाला. लक्षात आलं का? म्हणजे कंपनीच्या हातात फक्त काय ठेवलेलं, कंपनी आहे की नाही, कंपनी कुठली, ईस्ट इंडिया कंपनी, त्याच्या हातात आता काय ठेवलेलं होतं, फक्त चीन सोबतचा व्यापार आणि भारतात चहाचा व्यापार, या 2च गोष्टी कंपनीच्या हातात ठेवलेल्या. बाकी सगळे जे युरोप मधले जे काही व्यापारी आहेत ते भारतात येणार होते. कुठल्या कायद्याने? 1813च्या कायद्याने. आणि ख्रिश्चन मिशनरी सुद्धा भारतात यायला सुरुवात झालेली होती 1813च्या कायद्याने. आता 1833चा कायदा कळाला का? कारण 1813च्या कायद्याने जी का सनद दिली होती ती भारताची 20 वर्षांची, ती काय झालेली आहे, कंप्लीट झालेली आहे. मग 1833चा कायदा येणं साहजिक आहे. लक्षात आलं का? आता त्याच्यामधले आपण काय बघूयात, तरतुदी बघूयात. काय सांगितले तरतुदी बघा. 1833चा कायदा कसला? 1833चा कायदा. आता 1833चा कायदा येण्यामाग 1833चा कायदा येण्यामाग काय कारण होती, तर सगळ्यात महत्वाचं कारण, तुम्ही वेलेस्ली शिकलाय. तुम्ही कोण शिकला? वेलेस्ली शिकलाय का? नाही शिकलेला, अजून शिकवायचं आहे. लक्षात आलं? त्याला गव्हर्नर जनरल म्हणतात. हा, तर ते जे आहे ना ते शिकवणार आहे तुम्हाला. वॉरन हेस्टिंग शिकवायचं आहे. लक्षात येते का? मग वॉरन हेस्टिंग कालच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलेलं. वॉरन हेस्टिंग कॉर्नवॉलिस का आलता? कॉर्नवॉलिसचा कायदा 1786चा. कारण वॉरन हेस्टिंगने मोकार धिंगाणा घातला होता. मोकार म्हणजे प्रचंड, त्याची ती साम्राज्यवादी धोरण होतं. प्लस आता वेलेस्ली पण त्याच धोरणाचा होता. वॉरन हेस्टिंगने काय केलं, लष्करी गोष्टींवर फोकस केला आणि वेलेस्लीने राजकीय गोष्टींवर फोकस केलेला आहे. लक्षात येते का? हा, मग काय केलं, वेलेस्ली आला आणि वेलेस्लीने सगळ्यात महत्वाची गोष्ट केली भारतात मध्ये, ती म्हणजे तैनाती फौजेचं. लक्षात येते काय? तैनाती फौजेचं. म्हणजे ह्याचा इम्पॅक्ट इंडियातल्या लोकांवर होत होता आणि इंडियातले जे काय राजे नवाब होते का त्यांच्यामध्ये एक द्वेष निर्माण होत होता ईस्ट इंडिया कंपनी बद्दल आणि त्यांच्या गव्हर्नर बद्दल. लक्षात येते का? मग ह्या गोष्टींवरती आता ह्या दोघांनी, वेलेस्ली आणि वॉरन हेस्टिंग, कोण वेलेस्ली आणि वॉरन हेस्टिंग, ह्या दोघांनी भारतामध्ये तर सत्ता चांगल्या प्रकारे प्रस्थापित केली, पण ती शांत असणं पण गरजेचं आहे. मनात खेद नसला पाहिजे, मनात दुःख नसलं पाहिजे. जे की राजे नवाब असतील, निजाम असेल, त्यांच्या मनामध्ये होतं कुणाप्रती, इंग्रजांप्रती. मग ते दुःख नसावं आणि एवढी मोठी सत्ता वेलेस्लीने केलेली, हेस्टिंगने भारतामध्ये एवढी मोठी सत्ता निर्माण केली, मग आता ती राजकीय दृष्ट्या पण व्यवस्थित चालवली पाहिजे ना. एवढा मोठा प्रदेश तयार झालाय. लक्षात येते का? जो कंपनीचा प्रदेश होता तो आता काय ओळखत होती, ब्रिटिश प्रदेश म्हणून ओळखत होती. आणि आता 1833च्या कायद्यानं तो ब्रिटिश प्रदेश काय नाव होणार आहे त्याचा, भारत ब्रिटिश प्रदेश. लक्षात आलं का? भारत हा काय ब्रिटिश प्रदेश आहे असं होणार आहे. आणि 1947च्या कायद्याने तो निघून गेलेला आहे शब्द. का? कारण भारत काय झाला, सार्वभौम झाला, भारत हा स्वतंत्र झाला. लक्षात आलं का? काय अडचण नाही. आता बघा ह्याच्या 1833च्या कायद्याच्या आपण काय बघूयात, तरतुदी बघूयात. काय बघू? तरतुदी बघू. आता काय विषय झाला, 1833चा कायदा येण्यामागे कोण होते? वेलेस्ली. कोण? वेलेस्ली व हेस्टिंग, हे की नाही, वॉरन हेस्टिंग. ह्यांचं काय, साम्राज्यवादी धोरण. कसलं? साम्राज्यवादी धोरण. साम्राज्यवादी धोरण होते यांचं, बरोबर ना. ह्याने तेवढं साम्राज्य निर्माण केलं होतं. कुणी? ह्या वेलेस्ली आणि हेस्टिंग तेवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं. मग ते साम्राज्य कंट्रोल करायला राजकीय गोष्टी महत्वाच्या असतात. म्हणजे राजकीय गोष्टींनी आपण भारत कंट्रोल करू शकतो. ही त्यांच्या मनामध्ये काय निर्माण झाली, ब्रिटिश पार्लमेंटच्या मनात ईर्ष्या निर्माण झाली की आता आपण एवढा मोठा प्रदेश, कुठला एवढा मोठा भारत, भारत किती मोठा आहे, हा एवढा मोठा भारत एका साध्या खाजगी कंपनीकडे आपण देऊ शकत नाही, ईस्ट इंडिया कंपनीकडे देऊ शकत नाही. कारण भारत हा एवढा मोठा व्यक्तीनं आहे आणि हा एवढा मोठा प्रदेश एखाद्या कंपनीकडे कसं काय द्यायचा, हा प्रश्न निर्माण आहे का नाही. बघा साम्राज्यवादी धोरण असल्यामुळे आता काय बनलेला आहे तो ब्रिटिश, काय बोलाय, ब्रिटिश भारत किंवा भारत ब्रिटिश प्रदेश, बरोबर ना. प्रदेश म्हणजे ब्रिटिशांचा प्रदेश बनलाय भारत, बरोबर का. मग आता हा एवढा मोठा प्रदेश, नीट आहे का, हा आता एवढा मोठा प्रदेश एखाद्या कंपनीकडे देणं शक्य आहे का, आणि त्याला चालव म्हणणं शक्य आहे का, नाही. मग ह्यासाठी कोण लागणार आहे आपल्याला,
कोण लागणार आहे तर ते म्हणजे शासन. कोण लागणार आहे शासन. अशी मनामध्ये ईर्ष्या कोणाच्या किंवा अशी मनामध्ये इच्छा कोणाच्या निर्माण व्हायला लागली ब्रिटिश पार्लमेंट आहे का ब्रिटिश संसद आहे का त्याच्या मनात म्हणजे त्या संसदेच्या सदस्यांच्या मनात निर्माण व्हायला लागली. कोणाच्या संसद कोण ब्रिटिश संसद सदस्य ब्रिटिश संसद सदस्य यांच्या मनामध्ये काय निर्माण झाली ही गोष्ट निर्माण झाली की बाबा हे असं आपण करू शकत नाही कुठल्या एखाद्या कंपनीला आपण देऊ शकत नाही त्या कंपनीला आपण काय करूयात त्या कंपनीकडून तो प्रदेश घेऊ आणि आपण आपलं तिथं शासन लावूयात अशी मनामध्ये सदस्यांच्या इच्छा निर्माण झाली. कारण का भारत हा खूप मोठा प्रदेश आहे तो कंट्रोल करणे अवघड आहे म्हणजे तिथं कोण पाहिजे शासनच पाहिजे. कळलं का काय अडचण नाही. आता त्याच्या तरतुदी बघू 1833च्या कायद्याच्या तरतुदी बघू. काय सांगितलं चीन व चहाचा व्यापार रद्द केला. काय केला व्यापार रद्द केला. व्यापार कोण करायचं ईस्ट इंडिया कंपनी. व्यापार कोण करायचं ईस्ट इंडिया कंपनी बरोबर का नाही. म्हणजेच 1813च्या कायद्याने कंपनीचा अंशतः व्यापार नष्ट केला. कसला अंशतः. आणि 1833च्या कायद्याने कंपनीचा पूर्णतः एकाधिकार कमी केला. पूर्णतः लक्षात आलं का मी काय बोललोय ते बघा. व्यापार रद्द केला म्हणजेच काय एकाधिकार म्हणजेच काय एकाधिकार पूर्णतः रद्द. कसा पूर्णतः रद्द झालेला आहे. कळलं का. कोणाचा एकाधिकार कंपनीचा. कंपनी कुठली ईस्ट इंडिया कंपनी. तिचा पूर्णतः व्यापार काय झालेला आहे रद्द झालेला आहे. म्हणजेच कंपनी तर व्यापार करणार पण एकाधिकार रद्द झालाय. व्यापार रद्द झालाय का नाही फक्त काय रद्द झालाय एकाधिकार म्हणजे एकटीचाच अधिकार. कंपनीचा एकटीचाच अधिकार होता का नाही कायद्याने दिला होता का नाही 1813च्या कायद्याने. कुणासोबत व्यापार चीन सोबत अफूचा व्यापार भारतासोबत चहाचा व्यापार. त्याचा व्यापार फक्त आणि फक्त कंपनीच करत होती 1833च्या कायद्याने 1813च्या कायद्याने सॉरी 1833च्या नाही 1813च्या कायद्याने. पण 1833च्या कायद्याने हा व्यापार पूर्ण काय केला नष्ट केला म्हणजे एकाधिकार नष्ट केला. म्हणजेच ब्रिटनमधनं जे काही व्यापारी आले ते चीन सोबत अफूचा व्यापार करू शकतात भारतासोबत चहाचा व्यापार करू शकतात. अर्थ कळतोय का एकाधिकार शब्दाचा. पूर्णतः काय झाला एकाधिकार रद्द झालेला आहे. मग आता कंपनी एवढ्या वर्ष झाला भारतात आहे बघा ना 1600ला कंपनी आली भारतात. आता कटलाय 1833 म्हणजे किती वर्ष झाली 1700 100 1800 200 आणि ही आता वरचे 230 वर्ष झाले जवळपास बरोबर की नाही. मग एवढे वर्ष झाल्यानंतर आता कंपनीने तेवढं बसताना बसवलंय भारतात. मग आता ते सगळं जर आपलं जे व्यापार आहे ते जर बंद होणार असेल आपल्यापाशी जे येणारे पैसे आहेत ते जर बंद होणार असेल तर त्यांना काहीतरी पाहिजे ना त्याच्या पाठीमागे पाहिजे का नको. मग कंपनीला काय सांगितलं कंपनीला की भारत राजस्व हे कोणाकडे असेल ईस्ट इंडिया कंपनी. म्हणजे भारताची राजकीय सत्ता कोणाकडे असेल सत्ता कोणाकडे ईस्ट इंडिया कंपनीकडे. पण तुम्ही जो काही व्यापार रद्द केलाय की नाही आमचा म्हणजे कोणाचा ईस्ट इंडिया कंपनीचा एकाधिकार बंद केलाय आमच्याकडे येणं आता बंद झालं. मग तुम्ही आम्हाला काय द्या नुकसान भरपाई. काय द्या नुकसान भरपाई पुढील 40 वर्षांसाठी 10.5%. म्हणजे भारतात जेवढं का पैसे येतात भारतीय राजस्व म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला भारताकडून जेवढं का पैसे येतात म्हणजे महसूल येतोय का ईस्ट इंडिया कंपनी आली कशाला महसूल गोळा करायला. येतोय का महसूल ईस्ट इंडिया कंपनीकडे बरोबर का. म्हणजे तोच महसूल आता कोणाकडे जाणार ब्रिटिश पार्लमेंटकडे. कोणाकडे जाणार ब्रिटिश पार्लमेंटकडे. मग भारतातून जेवढा का महसूल येतोय त्याच्यात 10.5% आता आम्हाला नुकसान भरपाई द्या. कोण बोलली ईस्ट इंडिया कंपनी बोलली. प्रश्न कळला का काय अडचण नाही. पुढे काय झालं 20 वर्षांसाठी वाढवली. काय वाढवली सनद 20 वर्षांसाठी वाढवली. सनद काय केली 20 वर्षांसाठी वाढवली. म्हणजेच कंपनीला सांगितलं 1833च्या कायद्याने की अजून तुम्ही 20 वर्ष भारतात व्यापार करा. लगेच तुम्हाला थ्रू आउट आम्ही करणार नाही. लक्षात येते का लगेच तुम्हाला आम्ही बाजूला काढत नाही. कळलं पुढे बघा आता. हा आता भारताचा जो गव्हर्नर जनरल आहे कोण सॉरी बंगालचा कुणाचा बंगालचा जो का गव्हर्नर जनरल आहे तो 1833च्या कायद्याने काय झाला भारताचा गव्हर्नर जनरल बनला. काय बनला भारताचा गव्हर्नर जनरल बनलेला आहे. आता त्याच्या मदतीला भारताच्या गव्हर्नर जनरलच्या मदतीला काउन्सिल आहे का. मग भारताचा गव्हर्नर जनरलनी जे काही निर्णय घेतलेत काय घेतलेत निर्णय म्हणजे भारताचा गव्हर्नर जनरल प्लस काउन्सिल कोण भारताचा गव्हर्नर जनरल प्लस काउन्सिल हे काय घेतील निर्णय घेतील.
काय घेतील हे निर्णय. आता हे निर्णय कायदा बनणार आहेत. काय बनणार आहेत कायदा. कुठल्या कायद्यानं 1833च्या कायद्याने. जो बंगालचा गव्हर्नर होता तो आता 1833च्या कायद्याने भारताचा जो का बंगालचा गव्हर्नर जनरल होता तो आता भारताचा गव्हर्नर जनरल झालेला आहे आणि त्याला काम दिलेले आहेत. भारताच्या गव्हर्नर जनरलला काम काय दिलं. भारताचा गव्हर्नर जनरल आणि काउन्सिल निर्णय घेतील एखादा तर तो निर्णय आता काय बनणार आहे कायदा बनणार आहे. काय बनणार आहे कायदा बनणार आहे. मग आता तो कायदा बनला. मग कायदा बनल्यानंतर तो कायदा लागू कोणाला होणार. तो आता कायदा लागू होणार सर्व प्रांतांना. भारतात जेवढे काही प्रांत आहेत का गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल आणि कोण काउन्सिल यांनी घेतलेला निर्णय आता काय बनणार आहे कायदा. आणि तो कायदा पूर्ण देशाला. कुठल्या देशाला भारत देशातल्या पूर्ण किंवा सर्व इलाख्यांना म्हणजेच प्रांतांना लागू होणार आहे. लक्षात आलं का. काय लागू होणार आहे कायदा जो की भारताच्या गव्हर्नर जनरल आणि काउन्सिलने बनवलेला आहे. इथपर्यंत काय अडचण नाही. लक्षात आलं का. हा एक अधिकार आकडा 1 हा 2 नंबरला. आणि आता 3 नंबरला बघू. 3 नंबरला काय बोर्ड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष. कोण बोर्ड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष होता का. बोर्ड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष आलत का. बोर्ड ऑफ कंट्रोल कुठल्या कायद्याने आलत बोर्ड ऑफ कंट्रोल 1784 आलं आठवलं का. हा 1784 पीट सिंडी ऍक्ट त्याच्यानुसार काय आलं बोर्ड ऑफ कंट्रोल आले बरोबर. हा मग आता बोर्ड ऑफ कंट्रोल बघा काय करते. बोर्ड ऑफ कंट्रोलचा जो अध्यक्ष आहे का आता तो काय बनणार आहे मंत्री बनणार आहे. काय बनला मंत्री. त्याला म्हणतात भारत मंत्री. कोण बनला तो भारत मंत्री बनला. आणि हा बोर्ड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष जो आहे ना हा बोर्ड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष कोण बनला भारत मंत्री बनला. आणि हा भारत मंत्री कोण असणार माहिती आहे का ब्रिटिश पार्लमेंटचा सदस्य होता. कोण होता ब्रिटिश पार्लमेंटचा सदस्य भारत मंत्री. लक्षात आलं का. काय अडचण नाही. आता पुढे बघा काय होतंय. आता बोर्ड ऑफ कंट्रोल आहे मग त्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष आहे तो कोण बनला भारत मंत्री बनला. कोण बनला भारत मंत्री. आणि त्याचं ऑफिस असणार आहे काय असणार आहे त्याचं ऑफिस. आणि त्या ऑफिसला काय म्हणायचं सेक्रेटरी ऑफ स्टेट. काय म्हणायचं सेक्रेटरी ऑफ स्टेट. सेक्रेटरी ऑफ स्टेट. कळते का ऋषिकेश. काय अडचण हा माझी येते का. हा बघा पहिल्यांदा बोललो बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला. नंतर बोर्ड ऑफ कंट्रोल आलता कशासाठी राजकीय कामासाठी. आठवलं का कसल्या कामासाठी राजकीय कामासाठी. त्याचा अध्यक्ष काय बनला भारत मंत्री. त्यासाठी ऑफिस आणि ऑफिसला काय म्हणतात सेक्रेटरी ऑफ स्टेट. कळलं का. पुढे बघा आता एक समान न्याय प्रणाली आली. काय आणली एक समान न्याय प्रणाली. काय आली एक समान न्याय प्रणाली आली. आणि त्यासाठी आणलं लॉ कमिशन. काय आणलं लॉ कमिशन. आणि त्याचा अध्यक्ष आहे का तो होता मॅकॉले. कोणाला मॅकॉले. काउन्सिलचा 4था सदस्य आहे तो. म्हणजेच काउन्सिलचा 4था सदस्य म्हणजेच बघा हे काउन्सिल आहे. कोणाही काउन्सिल. सुरुवातीला काय होतं गव्हर्नर बंगालचा गव्हर्नर म्हणजे गव्हर्नर जनरल +4 होते. नंतर काय झालं प्लस म्हणजे गव्हर्नर जनरल +3 झाले पीट इंडिया ऍक्टने बरोबर का. 3 केले. आणि ह्यातला जे काय केला कार्यकर्ता 3 मधलाच एक मुख्य सेनापती बनवलेला. आठवलं का. हा सरसेनापती बनवला. आणि आता बघा 4था सदस्य म्हणले का नाही तर म्हणजेच 1833च्या कायद्याने काय झालं 1+4. आणि हा ह्यातला 4था सदस्य कितवा सदस्य हे 4 जण आहेत. थांबा 1 मिनिट. हे किती जण आहेत 4 जण. 4 जण कसे दाखवू 1 2 3 आणि 4. हे किती जण आहेत 4 जण. आणि या 4 जणांमधला एक जो असेल तो कोण असेल 4था सदस्य कोण असेल कायदा मंत्री. कोण असणार आहे कायदा मंत्री. अर्थ कळला का ऋषिकेश. काय अडचण. मग हा कोण असणार आहे कायदा मंत्री जो की पहिला कायदा मंत्री होता लॉर्ड मॅकॉले. कोण होता लॉर्ड मॅकॉले जो की लॉ कमिशनचा काय होता अध्यक्ष होता. कसं आलं ते कळलं का. हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. 1+4 1+3 आणि 1+ पुन्हा 4 झाले 1833च्या कायद्याने. कोण आहे लॉ कमिशनचा अध्यक्ष लॉर्ड मॅकॉले. आणि तो काउन्सिलचा कितवा सदस्य आहे 4था. त्यालाच काय म्हणतात कायदा मंत्री. कळलं का. कारण मॅकॉले हा काय होता उदारमतवादी होता. ब्रिटिश पार्लमेंटचा सदस्य होता तो. ब्रिटिश पार्लमेंटचा सदस्य म्हणजे ब्रिटिश पार्लमेंट जी ऑफिस आहे का तिथे ते कामाला होती. लक्षात येते का मी काय बोलतोय ते. असा तो मॅकॉले होता. उदारमतवादी होता. कसा होता उदारमतवादी. त्याला कायद्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहित होत्या म्हणून त्याला भारतात पाठवलेला लॉर्ड मॅकॉलेला. कळलं का. काय अडचण नाही. पुढे बघा इथपर्यंत समजलं सगळ्यांना. आपण किती गोष्टी बघितल्या 3 आणि 4थी न्याय प्रणाली बघितली ना एक समान न्याय प्रणाली बरोबर का.
काय अडचण नाही. आता ह्या कायद्याने काय झालं, निर्बंध काढले. काय काढले? निर्बंध. आणि युरोपातली जी लोक आहेत, कोण युरोपातली लोक असतील, व्यापारी असतील, त्यांना सांगितलं तुम्ही कुठे जावा, भारतात जावा. कुठे जावा? भारतात. कुठे जावा? भारतात. भारतात जाऊन तुम्ही काय करा, मालमत्ता घ्या. हा, व्यापाऱ्यांना सांगितलं, लोकांना सांगितलं की तुम्ही भारतात जावा. भारतात जाऊन काय करा, व्यापार करत असून तुम्हाला मालमत्ता घ्यावी लागेल, जमीन घ्यावी लागेल, मग तुम्हाला तिथे राहावं लागेल, मग तुम्ही ते मालमत्ता तिथे खरेदी करू शकता. 1833च्या कायद्याने सांगितलेलं आहे. लक्षात आलं का? कारण 1813च्या कायद्याने तुम्हाला लायसन घ्यावं लागत होतं व्यापाऱ्यांना आणि आपले ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतात येण्यासाठी. हे तर लायसन बिसन काय नाही, म्हणजेच निर्बंध काढलेले आहेत. अर्थ कळला का? हा, पुढे बघा. भेदभाव नाही, भारतीयांमध्ये भेदभाव करायचा नाही. कोणामध्ये भेदभाव करायचा नाही? भारतीयांमध्ये. म्हणजेच काय की बाबा मला सपोज एखादा भारतीय व्यक्ती आहे, त्याला मला ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीमध्ये घ्यायचं. कोणामध्ये? ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीमध्ये घ्यायचं आहे. तर तर मी भेदभाव करणार नाही. मी म्हणजे कोण? ईस्ट इंडिया कंपनी आहे का? बरोबर का? ती आता काय करते, लोकांची नोकर भरती करते भारतातल्या. मग नोकर भरती करत असताना तिथे मी भेदभाव करणार नाही. कारण धर्म असेल, वंश असेल किंवा जात असेल, कुठल्या कुठल्या कारणावरून, धर्म, वंश, जात या कारणावरून ईस्ट इंडिया कंपनी काय करणार नाही? भेदभाव करणार नाही नोकरीच्या संदर्भात. लक्षात आलं का? काय अडचण? आता काय झालेलं आहे, इथं प्रशासकीय कामांचं केंद्रीकरण झालं. कशा काय झालं? केंद्रीकरण झालेलं आहे प्रशासकीय कामांचं. म्हणजेच काय? आर्थिक गोष्टी असतील, कायदेशीर गोष्टी असतील, प्रशासकीय गोष्टी असतील. आर्थिक, कायदेशीर, प्रशासकीय गोष्टी यांचं काय झालेलं आहे? केंद्रीकरण झालं. म्हणजे आर्थिक असेल, प्रशासकीय असेल आणि काय? कायदेशीर. पुन्हा आर्थिक, प्रशासकीय, कायदेशीर. आर्थिक, प्रशासकीय, कायदेशीर. आर्थिक, प्रशासकीय, कायदेशीर. ह्या तीन गोष्टींचं केंद्रीकरण झालं. म्हणजेच ह्या तिन्ही गोष्टी कोणतरी एकच बघणार असल्याचा अर्थ, म्हणजेच केंद्रीकरण. लक्षात आलं का? मग ते सगळ्या गोष्टी कोण बघणार? तर भारताचा गव्हर्नर जनरल बघणार. लक्षात येते का? म्हणजे कुठलाही इलाका घ्या, कुठलाही प्रांत घ्या, तर त्या सगळ्यांच्या आर्थिक असतील, प्रशासकीय असतील आणि कायदेशीर असतील, ह्या सगळ्या गोष्टी कोण बघणार आहे? आता भारताचा गव्हर्नर जनरल बघणार आहे. बघा बरं, इथं काय बोललंय? कुठे गेलं? भारताचा गव्हर्नर जनरल काय बनवणार? कायदे बनवणार. काय बनवणार? कायदे. बरोबर का? मग कायदे जर तो बनवत असेल तर त्याचं नियंत्रण झालं का? आणि बघा, हे बनलेले कायदे सर्व इलाक्यांना लागू आहेत का? लक्षात आलं का? म्हणजे सर्व इलाक्यांच्या कायद्याबद्दल निर्णय कोण घेणार आहे? भारताचा गव्हर्नर जनरल. म्हणजेच केंद्रीकरण झालं का? आर्थिक, कायदेशीर गोष्टींचं, तसंच आर्थिक गोष्टींचं पण झालं आणि प्रशासकीय गोष्टींचं पण केंद्रीकरण झालेलं आहे. कळलं का प्रांजल? प्रियंका जर नाही ना? ऋषिकेश, लिंका लागतात का सगळ्या गोष्टींच्या? हा, पुढे बघा आता. नागरी व लष्करी. काय? नागरी व लष्करी. लष्करी ह्या गोष्टी कोण बघणार? भारताचा गव्हर्नर जनरल. भारताच्या गव्हर्नर जनरल कडे किती कामं दिलेत बघितलं का? हा, हे तर आहेच, केंद्रीकरण झालं. सोबत कायदा बनवायची कामं दिलेली आहेत. हा, लक्षात येते का? हा, भारताचे काय नागरी आणि लष्करी कामं भारतात असतील का? नागरी आणि लष्करी कामं तर ती कोण बघणार? भारताचा गव्हर्नर जनरल. आणि बॉम्बे असेल, बंगाल असेल आणि मद्रास हे काय आहेत? प्रांत आहेत, म्हणजेच इलाका. हे काय आहेत? प्रांत किंवा इलाका. म्हणजेच काय? इलाका. प्रांत किंवा इलाका. लक्षात आलं का? बॉम्बे असेल, मद्रास असेल किंवा बंगाल असेल हे इलाका आहेत. तर इथलं नागरी आणि लष्करी काम कोण बघणार आहे? भारताचा गव्हर्नर जनरल. एकंदरीत प्रशासकीय कामं सुद्धा कोणाच्या अंडर आली? गव्हर्नर जनरलच्या. कळलं का? एकंदरीत प्रशासकीय कामं कोणाच्या अंडर आलेली आहेत? गव्हर्नर जनरलच्या. म्हणजेच केंद्रीकरण होतंय का? जसं कायद्याचं केंद्रीकरण झालं तसं प्रशासकीय गोष्टींचं केंद्रीकरण झालं. आणि प्रशासकीय गोष्टी असतील, कायदेशीर गोष्टी असतील, राहिले काय मग? आर्थिक, म्हणजेच महसुलाच्या गोष्टी, त्या सुद्धा कोणाच्या अंडर आलेल्या आहेत? गव्हर्नर जनरलच्या अंडर आलेल्या आहेत. बघा आता कसं बघा, केंद्रीय कोश आहे का? केंद्रीय कोश. काय? केंद्रीय कोश. कोश, कोश म्हणजे काय असती? तिजोरी. काय असती? तिजोरी. तिजोरीलाच काय म्हणतात? आपली सरकारी तिजोरी. कसली? सरकारी तिजोरी. तोच काय असतो? कोश असतो. काय असतो? कोश. पण कसला कोश आहे? केंद्रीय कोश आहे. कसला कोश आहे? केंद्रीय कोश. हा, आता ह्या केंद्रीय कोशामध्ये काय येणार? सगळं महसूल एकाच ठिकाणी येणार. भारतामध्ये कुठं पण तुम्ही काय करा? महसूल गोळा करा. महसूल भारतात कुठं? भारतात कुठं? बोलायचं. भारतात महसूल तुम्ही कुठेही गोळा करा, येणार फक्त एकाच ठिकाणी. ते म्हणजे कुठं? केंद्रीय कोशात. कोश म्हणजे काय? सरकारी तिजोरी. लक्षात आलं का? भारतात म्हणजे तुम्ही बॉम्बे मध्ये महसूल गोळा करा, तुम्ही मद्रास मध्ये महसूल गोळा करा किंवा तुम्ही बंगालमध्ये महसूल गोळा करा. हा सगळा जो कलेक्ट झालेला महसूल आहे, किंवा आग्रा, काल नवीन प्रेसिडेन्सी बनली का?
1813च्या कायद्याने, बरोबर ना? हा, मग तो जो काय महसूल आहे या ठिकाणी सगळीकडे बनलेला, तो सगळा कलेक्ट करायचा आणि एकाच ठिकाणी आणायचा. म्हणजेच आर्थिक गोष्टींचं काय झालं? केंद्रीकरण. कळलं का? लागले लिंक सगळं? बघा, प्रशासकीय गोष्टींचं काय झालं? केंद्रीकरण. कसं? कारण नागरी आणि लष्करी गोष्टी कुठल्या? बंगाल आणि बॉम्बेच्या. कुठल्या? बंगाल, बॉम्बे, मद्रासच्या. कुणाच्या अंडर गेल्यात? भारताच्या गव्हर्नर जनरलच्या. बरोबर का? प्रशासकीय गोष्टी संपलं. कायदेशीर गोष्टी कसं? कायदेशीर गोष्टी स्वतःच कायदा बनवणार आहे, सर्व इलाक्यांसाठी लागू होईल तो. बरोबर का? म्हणजे केंद्रीकरण झालं. आणि दुसरी गोष्ट आर्थिक गोष्ट, त्यासाठी भारतात जो का महसूल आपण गोळा करणार आहे तो सरकारी तिजोरीत म्हणजे केंद्रीय कोशात एकाच ठिकाणी येणार. कळलं का? काय अडचण नाही. पुढे बघा आता, कर निर्धारण आणि खर्च. काय? कर निर्धारण आणि खर्च. आता कर निर्धारण म्हणजे काय? किती कर ठेवायचा, कसा वसूल करायचा, कर निर्धारण निर्धारित करायचा, किंवा कुठं खर्च करायचा, कुठल्या प्रांतावर खर्च करायचा, कशासाठी खर्च करायचा. अर्थ कळला का? कर निर्धारण आणि खर्च. मग इथं काय बोललं? इलाक्याच्या सरकारकडून काढून घेतला व खर्चासाठी पूर्व परवानगी इंडियाचा गव्हर्नर जनरल म्हणजेच भारताच्या गव्हर्नर जनरलची घ्यायची. आता बघा मी काय बोलतो नीट आहे का? मुंबई असेल, बंगाल असेल आणि मद्रास असेल. लक्षात येते? कोण कोण? बंगाल, बॉम्बे, मद्रास हे इलाके आहेत, हे काय प्रांत आहेत. मग तिथं गव्हर्नर होतेच, प्रांतिक गव्हर्नर होते तिथं. लक्षात येते? तिथं कोण होते? प्रांतिक गव्हर्नर. का? कारण बंगालचा गव्हर्नर आता गव्हर्नर जनरल झाला 1773च्या कायद्याने, मग त्याच्या अंडर लोक कामाला होते ना. मग तिथं कोण होता? बंगाल, बॉम्बेचा गव्हर्नर, मद्रासचा गव्हर्नर 1773च्या कायद्याने. लक्षात येते मी बोलतोय ते? मग आता त्यांनी काय केलं की कुठे गेलं? कर निर्धारण खर्च हे जे प्रांतिक गव्हर्नर होते ते आपापल्या पद्धतीने करत होते, इलाक्याचे गव्हर्नर आपापल्या पद्धतीने करत होते. म्हणजेच काय करत होते? मुंबईमध्ये जर एखादी योजना नसेल, काय करायचं असेल तर ते आपापल्या पद्धतीने खर्च करत होते. कर किती लावायचे ते आपापल्या पद्धतीने करत होते. लक्षात येते की मी काय बोलतो ते? मद्रासमध्ये पण सेम तसेच, कर किती लावायचा आणि खर्च किती करायचा हे कोण ठरवत होतं? आपापलं ठरवलं जात होतं. लक्षात येतंय का? काय अडचण नाही. मग इथं काय सांगितलं यांनी? कर निर्धारण आणि खर्च कोण करतं? इलाक्याचं सरकार करत होतं, ते आता ह्यांनी काय घेतलं? काढून घेतलेलं आहे. म्हणजे प्रांतिक गव्हर्नर आता तो खर्च करू शकणार नव्हता. अर्थ कळला का? प्रांतिक गव्हर्नर आता खर्च करू शकणार नव्हता. लक्षात आलं का? खर्चासाठी काय करायची? पूर्व परवानगी घ्यायची. काय घ्यायची? पूर्व परवानगी. कुठल्या भाऊसाहेबांची? भारताच्या गव्हर्नर जनरलची. कोणाची? भारताच्या गव्हर्नर जनरलची. खर्चासाठी तुम्ही काय करायची? पूर्व परवानगी घ्यायची. 3 शब्द कळले का तुम्हाला? आर्थिक, कायदेशीर आणि प्रशासकीय. तिन्ही गोष्टी कळल्या का? कुठल्या? आर्थिक, कायदेशीर आणि प्रशासकीय. या 3 गोष्टींचं काय झालं? केंद्रीकरण झालेलं आहे. या तिन्ही गोष्टींचं काय झालं? केंद्रीकरण झालेलं आहे. काय अडचण? व्यवस्थित समजतंय? व्यवस्थित समजलं का? हा झाला 1833चा कायदा. हा काय झाला? 1833चा कायदा. समजलं व्यवस्थित? आता पुढे बघा, 1853चा कायदा. आता काय? 1853चा कायदा. 1853च्या कायद्यानं काय सांगितलंय? नवीन सनद नाकारली. काय सांगितली? नवीन सनद नाकारली. म्हणजेच कंपनीला ब्रिटिश पार्लमेंटने आता सनद दिलेली नाही. 1833च्या कायद्याने दिली ती 20 वर्षांची. दिलती का नाही? आता काय? आता 1833च्या कायद्याने का नाकारली? कारण काय झालं? आता भरपूर मोठा भारत झाला होता. भारत काय झाला? भरपूर मोठा झाला होता. इंग्रज प्रचंड प्रमाणात भारतात आले होते. व्यापारी आले, ख्रिश्चन मिशनरी आल्या, बरीच लोक आली होती, बरीच भारतात कंट्रोल करायला राजकीय सत्ता पण पाहिजे ना कोणतरी. म्हणून आता म्हणले की तुम्हाला कंपनीच्या हातात काहीच नाही द्यायचं, कंपनीच्या हातात काही द्यायचं नाही. म्हणून नवीन सनद नाकारलेली आहे कंपनीला. अर्थ कळला का? कारण गव्हर्नर जनरलच आतापर्यंत नेमणुका वगैरे करत होता ना उच्च पदांसाठी. बरोबर का? गव्हर्नर जनरल हे उच्च पद आहे, म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टर उच्च पदांसाठी नेमणूक करत होता. बरोबर का? आता पुढे बघा काय होतंय. आता काय केलंय? नवीन सनद काय झाली? नाकारलेली आहे. कंपनीला नवीन सनद दिली का? दिलेली नाही. कोर्ट ऑफ डायरेक्टरची संख्या 24 वरून काय केली? 18 केली. किती केली? 18. 24 वरून 18 केली. कशाची संख्या? कोर्ट ऑफ डायरेक्टर्स. कुठल्या कायद्याने? 1853च्या कायद्याने. लक्षात राहील का? मग 18 केली सदस्य संख्या आणि 6 सदस्यांची नेमणूक. कुठची? 6 सदस्यांची नेमणूक ब्रिटिश राजसत्ता करणार. कोण करणार? ब्रिटिश राजसत्ता. म्हणजे ते 18 आहेत का? बघा मी काय बोलतोय ते. कोर्ट ऑफ डायरेक्टर आहे का? कोर्ट ऑफ डायरेक्टर संख्या किती? 24 होती. ते आता किती केली? 18. आणि त्या 18 मधले पण 6 जण तुम्ही कुठनं करणार? 18 मधले 6 जण इंग्लंड पाठवणार. 18 मधले 6 जण कुठं येणार? इंग्लंड वरून येणार.
लक्षात येते. हे डायरेक्टर कंपनीचे आहेत. या डायरेक्टरची संख्या केली 18 आणि 18 मधले 6 जण ब्रिटिश पार्लमेंट कडून म्हणजे ब्रिटिशवर नाही. कळलं का? म्हणजेच एकंदरीत ह्यांच्यावर पण लक्ष राहू शकतं का ब्रिटिश पार्लमेंटचं. कळलं का? लिंक लागते सगळ्या गोष्टींची. हा गुड. आता कोर्ट ऑफ डायरेक्टरचा हा अधिकार काढून घेतला. कुठला? नेमणुकीचा. नेमणूक करायची का कोर्ट ऑफ डायरेक्टर उच्च पदांसाठी? उच्च पदांसाठी काय करायचं? कोर्ट ऑफ डायरेक्टर काय करायचं? नेमणुकीचा अधिकार होता कोर्ट ऑफ डायरेक्टरला. तो कोर्ट ऑफ डायरेक्टरचा अधिकार काय केला? काढून घेतलेला आहे. काय केलेला आहे? काढून घेतलेला आहे. समजलं का? हा काय केलं नीट आहे का? कोर्ट ऑफ डायरेक्टर होतं. कोर्ट ऑफ डायरेक्टर संख्या 24 होती, त्यात 18 केली आणि 18चं काय केलं? 18 मधले 6 जण इंग्लंडवरनं येणार. कुठनं येणार? इंग्लंडवरनं. इंग्लंडवरनं आले का? इंग्लंडवरनं आले का? हा इंग्लंडवरनं आले. आणि आता कोर्ट ऑफ डायरेक्टर कडे बघा अधिकार ठेवला होता. तुम्ही उच्च पदावरती जे काय अधिकार आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल गव्हर्नर जनरल वगैरे सरसेनापती होते का? हा त्यांची जर नियुक्ती करायची असेल तर ते कोण करायचे? कोर्ट ऑफ डायरेक्टर करायचे. पण आता 1853च्या कायद्याने तो सुद्धा अधिकार कंपनीनं कोर्ट ऑफ डायरेक्टरचा काढून घेतलेला आहे ब्रिटिश पार्लमेंटनं. लक्षात आलं का? काय अडचण नाही. हा पुढे बघा. खुल्या स्पर्धा परीक्षांची सुरुवात झाली. सुरुवात खुल्या स्पर्धा परीक्षांची म्हणजेच काय? मी काय बोलतोय नीट आहे का? आता ही नेमणूक आहे का? नेमणूक जर उच्च पदांवरची काढून घेतली अधिकार म्हणजे अधिकारी लोक, मी काय बोलतोय नीट आहे का? अधिकारी लोक होती का? अधिकारी लोकांची नेमणूक होणार का? अधिकारी लोकांची नेमणूक होणार का? बरोबर. अधिकारी लोकांची काय होणार? नेमणूक होणार. ती कोण करायचं? कोर्ट ऑफ डायरेक्टर. कोण करायचं? कोर्ट ऑफ डायरेक्टर. लक्षात आलं का? पण आता काय झालेलं आहे? कोर्ट ऑफ डायरेक्टरचा अधिकार काढून घेतला ना. अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा अधिकार काढून घेतला. आता सपोज ऋषिकेशला मी कोर्ट ऑफ डायरेक्टर आहे. मी ऋषिकेशला काय करायचो? नियुक्ती द्यायचो अधिकारी म्हणून. पण आता ब्रिटिश पार्लमेंटने काय केलं? माझ्याकडून म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टर कडून अधिकार काढून घेतला. आजपासून तू 1853च्या कायद्यात काय सांगितलं? आजपासून कोर्ट ऑफ डायरेक्टरने कुठल्याही अधिकाऱ्याची नेमणूक करायची नाही. मग अधिकारी तर पाहिजेत ना भारतात. अधिकाऱ्यांशिवाय कसं चालणार भारत? अधिकारी पाहिजे ना. मग आता अधिकाऱ्यांच्या नेमणुकीसाठी कॉन्सेप्ट आणली, संकल्पना, त्याला म्हणतात खुल्या स्पर्धा परीक्षा. काय म्हणतात? खुल्या स्पर्धा परीक्षा. समजलं का? काय म्हणतात? खुल्या स्पर्धा परीक्षा. म्हणजे खुल्या स्पर्धा परीक्षेची सुरुवात कुठल्या कायद्याने झाली? 1853. आणि ते पहिल्यांदाच घडले. असं खरंय खोटाय? आता पण जेवढे कायदे बघितले त्या सगळ्या कायद्यांमध्ये कोर्ट ऑफ डायरेक्टर्स नेमणूक करायचं का नाही? हा लक्षात येते मी काय बोलतोय ते. मग खुल्या स्पर्धा परीक्षांची आता काय झालेली आहे? सुरुवात झालेली आहे. समजलं? बोर्ड ऑफ कंट्रोल काय झालं? नेमणूक काय? हा बोर्ड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष होता का? लक्षात आलं का? त्याला मंत्री केलता का? आता ते काय करणार? भारत मंत्री दर्जा मिळाला त्याला. कुठला? भारत मंत्री. इथं काय केलं? फक्त इथं मंत्री बनला होता तो. भारत मंत्री नाही, इथं फक्त मंत्री बनलेला. बोर्ड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष हे तर त्याला काय केला? भारत मंत्री केलेला आहे. काय केला? 1853च्या कायद्यानं भारत मंत्री केलेला आहे. समजलं का? आता बघा खुल्या स्पर्धा परीक्षांची तयारी झाली का? खुल्या स्पर्धा परीक्षांची काय झाली? सुरुवात झाली. मग आता ह्यासाठी एक समिती पाहिजे ना. 1853ला खुल्या स्पर्धा परीक्षेची सुरुवात झाली आणि 1854ला एक समिती नेमली. काय नेमली? समिती नेमली. ती आहे मुलकी सेवा विषयक समिती. कुठली? मुलकी सेवा विषयक समिती. 1854ला नेमली आणि त्याचा अध्यक्ष होता मेकॉले. कोण होता? मेकॉले. कळलं का? इकडे लॉ कमिशन आलं. 1833च्या कायद्याने त्याचा अध्यक्ष मॅकॉलेच होता. लक्षात आलं का? आणि इथं मुलकी सेवा विषयक समिती आली 1853च्या कायद्यानं. 53च्या कायद्यानं तिथं पण अध्यक्ष मॅकॉलेच होता आणि ते आली 1854ला समिती आली. कळलं का? पुढे बघा. धर्म, वंश, जात भेदभाव करणार नाही. या विषयावर काय करणार नाही? भेदभाव करणार नाही. कशासाठी? स्पर्धा परीक्षेसाठी. स्पर्धा परीक्षेसाठी आम्ही भेदभाव करणार नाही. कुठल्या कारणावरनं? धर्म, वंश, जात. आणि इथं काय सांगितलेलं? इकडं नोकरीसाठी. आणि इथं आता स्पर्धा परीक्षेसाठी आम्ही धर्म, वंश, जात इत्यादी कारणावरून भेदभाव करणार नाही. समजलं का? हा पुढे बघा. आता बंगालचा जो गव्हर्नर होता का? अरे होता का? बंगालचा सुरुवातीला गव्हर्नर होता. तो 1733च्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. बरोबर का? आणि तो पुढे बंगालचा गव्हर्नर जनरल झाल्यानंतर पुन्हा तो आता 1833च्या कायद्याने काय झाला? भारताचा गव्हर्नर जनरल झाला. बरोबर का?
काय झाला? भारताचा गव्हर्नर जनरल, जो की बंगालचा गव्हर्नर जनरल होता. मग भारताचा गव्हर्नर जनरल झाला होता तो, काय झाला? भारताचा गव्हर्नर जनरल झालेला आहे. भारताचा गव्हर्नर जनरल झाला तो, त्याच्याकडे बंगालचा तर ताबा होताच, तो बंगालचं पण काम करायचं, बॉम्बेचं काम करायचं, मद्रासचं काम करायचं. लक्षात येते का? मग ह्या भारताच्या गव्हर्नर जनरलकडे एक्स्ट्रा काय काम होतं? तो भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून पण काम कर, प्लस तो बंगालचा गव्हर्नर म्हणून पण काम कर. बोललेलं समजतंय ना मी काय बोलतोय ते? हा, हे काम होतं. मग आता काय केलं यांनी, ब्रिटिश पार्लमेंटनी भारताच्या गव्हर्नर जनरलला सांगितलं, तू आजपासून बंगालचं काम करायचं नाही, आम्ही बंगालचं काम करायला एक माणूस पाठवतो, त्याला म्हणायचं लेफ्टनंट गव्हर्नर. काय म्हणायचं? लेफ्टनंट गव्हर्नर. म्हणून कोण आला आता बंगालसाठी? लेफ्टनंट गव्हर्नर आला. कोण आला? लेफ्टनंट गव्हर्नर. म्हणजे भारताचा जो का गव्हर्नर जनरल आहे, कोण? भारताचा गव्हर्नर जनरल, त्याचे का प्रशासकीय अधिकार आहेत का? आहेत. ते सगळे कोण बघणार आता? लेफ्टनंट गव्हर्नर बघणार. आणि पहिला लेफ्टनंट गव्हर्नर आहे तो म्हणजे फर्स्ट लॉर्ड डलहौसी. कोण आहे? फर्स्ट लॉर्ड डलहौसी. कळलं का? काय अडचण नाही. आणि प्रशासकीय विभाग व कायदे विभाग हे काय केले? वेगळे केलेले आहेत. प्रशासकीय विभाग आणि कायदे विभाग हे काय केलेले आहेत? वेगळे केलेले आहेत. पहिले सगळे एकत्र चालायचे, प्रशासकीय काम एकत्र, कायदे पण एकत्र. आता काय केलं? प्रशासकीय विभाग आणि कायदे विभाग हे काय केलेले आहेत? वेगळे केलेले आहेत. समजलं?